नमस्कार मित्रांनो. जर थोडंसं खाल्लं तरी पोट फुगत असेल, पोट गुब्बाऱ्यासारखं वाटत असेल, वारंवार गॅस आणि ढेकर येत असतील, छातीत जळजळ होत असेल, पोटात जडपणा जाणवत असेल, रात्री झोपताना पोटात मोरडा येत असेल किंवा सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नसेल, तर तुमच्या पचनक्रियेकडे लक्ष देण्याची गरज असू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 15 घरगुती आणि सहज उपलब्ध पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, जे काही लोकांना गॅस, पोट फुगणे, अपचन किंवा बद्धकोष्ठतेच्या त्रासात मदत करू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या काही गोष्टी आपल्या रोजच्या आहारात अगदी सहज समाविष्ट करता येतात. गॅस होण्याची काही सामान्य कारणे. मित्रांनो, गॅस होण्यामागे फक्त एखादा एक पदार्थ कारणीभूत असेलच असे नाही. घाईघाईने जेवणे, जेवणाच्या वेळा अनियमित असणे, जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाणे, पाणी कमी पिणे, कमी हालचाल करणे, ताणतणाव आणि बद्धकोष्ठता यामुळे पोटाचा त्रास वाढू शकतो. चला तर मग जाणून घेऊया त्या 15 गोष्टी. पहिला आहे ओवा. ओव्याचा वापर पारंपरिक पद्धतीने अपचन आणि गॅससाठी केला जातो. कसा घ्यावा? अर्धा चमचा ओवा कोमट पाण्यासोबत जेवणानंतर घेऊ शकता. मात्र प्रत्येकाला तेच प्रमाण योग्य असेल असे नाही. हिंग. हिंगाचा वापर स्वयंपाकात अगदी थोड्या प्रमाणात केला जातो. पारंपरिक पद्धतीत पोटातील गॅस आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. कसे वापरावे? भाजी, आमटी किंवा डाळीमध्ये चिमूटभर हिंग वापरू शकता. 3. बडीशोप. जेवणानंतर बडीशोप खाण्याची पद्धत अनेक घरांमध्ये आहे. सौंफमुळे तोंडाची चव ताजी राहण्यासोबतच काही लोकांना पचनास मदत होऊ शकते. कसं घ्यावं? जेवणानंतर थोडी सौंफ चावून खावी. 4. आलं. आल्याचा वापर पचनासाठी पारंपरिकरित्या केला जातो. काही लोकांना अपचन, मळमळ किंवा पोट फुगण्याच्या त्रासात आलं उपयोगी वाटू शकतं. कसं घ्यावं? आल्याचा छोटा तुकडा चहामध्ये वापरू शकता किंवा आल्याचा काढा घेऊ शकता. 5. पुदिना. पुदिन्याचा वापर पचनाशी संबंधित घरगुती उपायांमध्ये केला जातो. कसा घ्यावा? पुदिन्याची चटणी किंवा पुदिन्याचा साधा चहा आहारात घेऊ शकता. 6. लसूण. लसणामध्ये अनेक नैसर्गिक घटक असतात आणि तो स्वयंपाकघरात नियमित वापरला जातो. कसा खावा? लसूण भाजी, आमटी किंवा इतर पदार्थांमध्ये शिजवून खा. कच्चा लसूण रिकाम्या पोटी खाणं प्रत्येकालाच योग्य असेल असं नाही. 7. लिंबू. लिंबू पाण्यात मिसळून घेणं हा एक सामान्य घरगुती पर्याय आहे. त्यामुळे शरीरात द्रव पदार्थ मिळतो. कसा घ्यावा? साधा किंवा कोमट पाण्यात थोडा लिंबाचा रस घालून घेऊ शकता. मात्र आम्लपित्त किंवा छातीत जळजळ होत असल्यास लिंबामुळे त्रास वाढतो का हे लक्षात घ्या. 8. दलिया. दलिया हा हलका आणि पचायला तुलनेत सोपा आहार असू शकतो. त्यामुळे तंतुमय पदार्थ असल्यामुळे योग्य प्रमाणात घेतल्यास पचनास मदत होऊ शकते. कसे घ्यावे? नाश्त्यामध्ये किंवा हलक्या जेवणाच्या स्वरूपात दलिया घेऊ शकता. 9. केळे. केळ्यामध्ये तंतू आणि इतर पोषक घटक असतात. योग्य प्रमाणात घेतल्यावरती काही लोकांना बद्धकोष्ठतेमध्ये मदत होऊ शकते. कसे खावे? पिकलेले केळे योग्य प्रमाणात खा. मात्र केळं खाल्ल्यावरच तुमचा गॅस वाढत असेल तर ते टाळणे चांगले. 10. ताक. ताक हा अनेकांच्या रोजच्या आहाराचा भाग असतो. त्यामध्ये द्रव आणि काही उपयुक्त जीवाणू असू शकतात. कसे घ्यावे? दुपारच्या जेवणानंतर साधे ताक घेऊ शकता. त्यात खूप तिखट मसाले घालणे टाळा. 11. जिरे. जिऱ्याचा वापर पचनासाठी पारंपरिक पद्धतीने केला जातो. कसे घ्यावे? जिरे भाजून त्याची पूड ताकामध्ये घालू शकता किंवा जेवणामध्ये जिऱ्याचा वापर करू शकता. 12. भाताची पेज. भाताची पेज हा हलका आणि सहज पचणारा पारंपरिक आहार आहे. कसा घ्यावा? पोट बिघडलेले असताना किंवा जड अन्न नको असेल तेव्हा साधी भाताची पेज घेऊ शकता. 13. सैंधव मीठ. सैंधव मीठ स्वयंपाकघरात चवीसाठी वापरले जाते. मात्र कोणतंही मीठ जास्त प्रमाणात घेणं योग्य नाही. कसं वापरावं? ताक किंवा पदार्थांमध्ये अगदी थोड्या प्रमाणात वापरा. 14. नारळ पाणी. नारळ पाणी शरीराला द्रव आणि काही इलेक्ट्रोलाइट्स मिळवून देऊ शकते. कसे घ्यावे? ताजे नारळ पाणी योग्य प्रमाणात घेऊ शकता. मात्र सतत गॅस किंवा जळजळ होत असेल तर फक्त नारळ पाण्यावरती उपचार म्हणून अवलंबून राहू नका. 15. त्रिफळा. त्रिफळाचा वापर पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतीमध्ये केला जातो, विशेषतः पचन आणि बद्धकोष्ठतेसाठी.
मात्र त्रिफळा प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही. त्यामुळे नियमित किंवा दीर्घकाळ वापरण्यापूर्वी डॉक्टर किंवा पात्र आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घेणं चांगलं. गॅस कमी करण्यासाठी या 5 सवयी टाळा. मित्रांनो, आता या पदार्थांइतकाच महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या रोजच्या सवयी. कारण तुम्ही कितीही चांगले पदार्थ खाल्ले तरी चुकीच्या सवयी सुरू राहिल्या तर पोटाचा त्रास पुन्हा होऊ शकतो. सर्वात आधी जेवताना घाई करू नका. अन्न व्यवस्थित चावून खा. खूप वेगाने खाल्ल्याने जास्त हवा पोटात जाऊ शकते आणि त्यामुळे काही लोकांना पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवणाच्या वेळा शक्यतो नियमित ठेवा. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण सतत वेगवेगळ्या वेळेला करण्याची सवय टाळा. तिसरी गोष्ट म्हणजे तळलेले आणि खूप तेलकट पदार्थ कमी करा. समोसा, भजी, पकोडे, जास्त तेलातील पदार्थ किंवा खूप मसालेदार पदार्थ वारंवार खाल्ल्याने काही लोकांमध्ये पचनाचा त्रास वाढू शकतो. चौथी गोष्ट म्हणजे रात्री खूप उशिरा आणि खूप जड जेवण करू नका. जेवल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी थोडा वेळ सरळ राहा आणि शक्य असल्यास हलकी चाल करा. पाचवी गोष्ट म्हणजे चहा किंवा कॉफीसोबत सतत बिस्किट, नमकीन किंवा तळलेले पदार्थ खाण्याची सवय कमी करा. विशेषतः ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांनी कॅफीनयुक्त पेये आणि स्वतःला त्रास देणारे पदार्थ किती घेत आहोत याकडे लक्ष द्यावे. आता पाहूया गॅस वाढवू शकणारे काही पदार्थ. प्रत्येक व्यक्तीची सहनशीलता वेगळी असते. पण काहींना लोकांना चणे, राजमा, काही कडधान्य, कोबी, फुलकोबी, कांदा, कार्बोनेट्स, पेय आणि खूप तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर गॅस वाढू शकतो. याचा अर्थ हे पदार्थ सगळ्यांनी कायमचे बंद करावेत असा नाही. कोणता पदार्थ खाल्ल्यावर तुमचा त्रास वाढतो हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आता बद्धकोष्ठतेबद्दल बोलूया. अनेक वेळा पोट न साफ झाल्यामुळे पोट फुगणे, गॅसचा त्रास वाढल्यासारखे वाटणे. त्यामुळे आहारात तंतू असलेले पदार्थ, पुरेसे द्रव आणि नियमित शारीरिक हालचाल यांचा समावेश करणं महत्त्वाचं आहे. मात्र तंतू अचानक खूप वाढण्याऐवजी हळूहळू वाढवणे चांगले. पाणी पिण्याबद्दल ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. दिवसभर पाणी कमी प्यायल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे तहान लागल्यावरच पाणी पिण्याऐवजी दिवसभर नियमितपणे पाणी घेत राहा. मात्र किती पाणी आवश्यक आहे हे प्रत्येकाच्या वय आणि शरीराची गरज, हवामान आणि शारीरिक हालचालींवरती अवलंबून असते. आता तुम्हाला एक सोपी सकाळची दिनचर्या सांगते. सकाळी उठल्यानंतर शरीराला योग्य प्रमाणात पाणी द्या. त्यानंतर थोडी हलकी हालचाल किंवा चालणे करा. नाश्ता वेळेवर करा. नाश्त्यामध्ये खूप तेलकट पदार्थ घेण्याऐवजी हलका आणि पौष्टिक पर्याय निवडा. दिवसभर खूप वेळ उपाशी राहून नंतर एकदम भरपूर खाणे टाळा. जेवल्यानंतर लगेच आडवे होऊ नका. काही वेळ सरळ बसा, हलके चालणे करा. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांनी रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये पुरेसे अंतर ठेवणे उपयोगी ठरू शकते. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताणतणाव. सतत चिंता, तणाव किंवा झोपेची कमतरता यामुळे काही लोकांमध्ये पचनाच्या संबंधित तक्रारी वाढू शकतात. त्यामुळे रोज पुरेशी झोप घेणं, थोडा व्यायाम करणं, स्वतःसाठी शांत वेळ देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आता शेवटी सर्वात महत्त्वाची सूचना. जर तुम्हाला वारंवार किंवा खूप तीव्र पोटदुखी होत असेल, सतत उलटी होत असेल, शौचामध्ये रक्त दिसत असेल, कारण नसताना वजन कमी होत असेल, गिळताना त्रास होत असेल, छातीत तीव्र वेदना होत असतील किंवा गॅस आणि पोटाच्या तक्रारी दीर्घकाळ सुरू असतील, तर फक्त घरगुती उपाय करून राहू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण प्रत्येक पोटाचा त्रास फक्त गॅसमुळे होतो असे नाही. म्हणून मित्रांनो, पोट निरोगी ठेवण्यासाठी एखादा पदार्थ म्हणजे जादूची गोळी नाही. योग्य आणि संतुलित आहार, पुरेसे पाणी, नियमित हालचाल, वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि आपल्या शरीराला न मानवणारे पदार्थ ओळखणे या गोष्टी एकत्र महत्त्वाच्या आहेत. तर आजपासून एकदम सगळे बदल करण्याची गरज नाही. हळूहळू आपल्या रोजच्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश करा. जेवताना घाई करू नका. रात्री उशिरा जड जेवण टाळा. शरीर तुम्हाला कोणते संकेत देत आहे याकडे लक्ष द्या. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोटातील गॅस, पोट फुगण्याच्या तक्रारीसाठी उपयोगी ठरू शकतील अशा 15 घरगुती पदार्थांपासून सुरुवात करून आपल्या रोजच्या आहारातील आणि जीवनशैलीतील अनेक महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कुटुंबियांना, मित्रांना शेअर करा आणि अशाच सोप्या आणि उपयोगी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.